हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजकाल जमान्यात काय होते प्रत्येकालाच माहिती आहे. छोट्या छोट्या मुलींना पण सोडल्या जात नाही, तर मोठ्यांची तर वेगळीच गोष्ट आहे. हां, मुली पण सोडून द्या, आता मुलं पण सेफ नाही आहेत. कालच एक नोएडामध्ये, काल ते परवा नोएडामध्ये एक अशी घटना घडलेली आहे की 14 वर्षाच्या मुलाला पण त्यांनी सोडलेलं नाही आहे. 7 लोक मिळून त्याच्यावर बलात्कार केला. जे निष्पाप काम जे केले त्यांनी, ते केल्यानंतर त्याला जिवंत पण नाही सोडलं गाईज. त्यांनी त्यांची जीभसुद्धा कापून घेतली, डोळे काढलेत, त्याचे पूर्ण जे प्रायव्हेट पार्ट आहे ते पूर्ण कापून टाकलेत, हात कापलेत, म्हणजे खूप काही केलं त्यासोबत, जे आता फार न्यूज व्हायरल झालेली. मी पण बघितल्यानंतर मी पण हा व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे अक्षरशः बाहेर जायचं की नाही, पोरांना पण बाहेर पाठवायचं आहे की नाही, ट्युशनला असो, स्कूलला असो, कुठे पाठवायचं नाही आहे आपल्याला. हां, म्हणजे जसं आपण म्हणतो की हे शिकायला जा, ते शिकायला जा, हे आपण बोलतो आहे ना. बट तुम्हाला हे पण सांगते मी, काल परवा न्यूजला हे पण होतं की एका मुलीचे एक्झाम होती, ते पण बिहार साईडलाच घडले आय थिंक. तर एका मुलीची एक्झाम होती, तर तिचे डॅड म्हणजे तिचे बाप वडील आणि ते एका हॉटेलला रात्रभरासाठी थांबले एक्झाम देण्यासाठी. नेक्स्ट डे एक्झाम होता तिचा, तर तिचे डॅड आणि ते एका म्हणजे हॉटेलला थांबले. तर काही मुलं त्यांचा पिछा करत करत त्या हॉटेलपर्यंत पोहोचले आणि मध्यरात्री त्याचा दरवाजा वाजवला आहे. आणि बरं झालं तिच्या पप्पांना जाग आली, नाही तर त्या मुलीला तेव्हाच गायब करणार होते. तिच्या बाप्पासमोरसुद्धा तिची छेड काढत होते, तिला त्रास देत होते. तर तिच्या वडिलावर काय बितली असेल हा विचार करूनच म्हणजे माझे तर होशच उडालेले आहेत. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे ह्या व्हिडिओवरती किंवा या लोकांवरती काय म्हणायचं आहे? तर मला तर हे कळत नाही की मोदी सरकार एका रात्रात नोटबंदी करू शकतो, एका रात्रात मंत्री बदलू शकतो, सर्व काही. तर मला हे समजत नाही, इतके भयानक जे घटना घडत आहेत, हे का थांबवत नाही? तुमचं काय मत आहे मला हे नक्कीच सांगा कमेंट करून. थँक्यू.